मुंबईमध्ये मुसंडी मारत भारतीय जनता पार्टीनी 2.5 पट सीट जास्ती जिंकली आहे किंवा त्या सीटवर ते लीडिंगवर आहेत आणि म्हणूनच उत्तर मुंबई इथे सध्या जल्लोषचं वातावरण आहे। मी सध्या कांदिवली इथे उपस्थित आहेत आणि आपण बघू शकता इथे विनोद तावडे जी पालकमंत्री इथे उपस्थित आहेत, बोरीवलीचे विधायक आहे भाई गिरकर उपस्थित आहेत, जेपी मिश्रा जी आहे, एमपी गोपाळ शेट्टी जी आहे, स्थानिक विधायक जे आहे योगेश सागर ते इथे उपस्थित आहेत। नेमकी भारतीय जनता पार्टीला सर्वात जास्त सीट उत्तर मुंबई इथे मिळालेली आहेत। आपण विनोद तावडेजी यांच्याशी बोलू, काय म्हणाल, कोणाला श्रेय देणार? मला उत्तर मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टी ही नेहमीच ताकदवान होती। याच्या आधीच्या निवडणूक युती असल्यामुळे भाजपच्या मतामुळे सेना जिंकत होती। यावेळी क्लिअर झालं की इथले आमचे खासदार आहेत, आमचे आमदार आहेत, हे जनतेशी जोडलेले आहेत आणि त्यामुळे एकदम आम्हाला 24-25 जागांपर्यंत आम्ही झेप घेतली आणि काही जागा तर अक्षरशः 250, 350 असे 6-7 जागा गेल्या। त्यामुळे मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टीचं उपनगरातलं स्थान हे जनतेच्या मनातलं आज स्पष्ट झालंय की जनतेचा खरा प्रतिनिधी हा भाजपच आहे। विजयचं कारण काय? मला वाटतं सामान्य माणसाशी सतत जोडलेलं, विकासाची असणारी गरज, कारण शेवटी उपनगरात राहणाऱ्या माणसाला विकास जास्त हवा असतो, त्याचा प्रवास आहे, बाकीच्या ज्या गोष्टी आहेत आणि हे भाजप करेल हा त्यांचा तो विश्वास आहे। आणि मला वाटतं मुंबईमध्ये सुद्धा आतापर्यंत आम्ही मॅक्झिमम जागा 35 जिंकल्या होत्या। शिवसेनेचे संजय राऊत म्हणाले होते की यांना 60 जागा म्हणजे 40च्या अवकाशने, आता आमची अवकाश कुठवर आली आहे, 70 पर्यंत पोहोचायला लागली आहे। हे राऊतना कळेल, सेनेला कळेल, हे भाजपने मुंबईत प्रचंड मुसंडी मारली आहे आणि याबद्दल मुंबईकरांना आम्ही धन्यवाद देतो। नेमकी असं एक आक्षेप घेण्यात येत आहेत की नेमकी जिथे उत्तर भारतीय वोटर आहे किंवा गुजराती वोटर आहे तिथेच आपण जिंकलेलो आहोत। वास्तविक वस्तुस्थिती काय? मला वाटतं आता आम्ही बोरिवलीमध्ये आहोत, इथे कांदिवलीमध्ये आहोत, चारकोपमध्ये आहोत, या ठिकाणी मराठी बहुल एरियामध्ये सुद्धा स्वीपिंग मतं भारतीय जनता पार्टीला मिळाली आहेत। त्यामुळे भाजप हा मराठी, उत्तर भारतीय, गुजराती सगळा आहे। केवळ गुजराती आणि उत्तर भारतीय अशा ठिकाणी लीड वाढलेला असेल पण जागा जिंकल्या आहेत। आता आसारी पाटील ताई आमच्या जिंकल्या आहेत, मागाटण्यातल्या मराठी वस्तीमध्ये त्यांना सेनेच्या मनसेच्या पलीकडे मतं मिळाली। मला वाटतं की मराठी मतं ही चांगल्या पद्धतीने भाजपवर राहिली, सेनेवर थोडं शहर विभागात अधिक राहिली असतील। गठबंधन संदर्भात काय? मला वाटतं सगळा निकाल आल्यानंतर माननीय मुख्यमंत्री आणि बाकी सगळे नेते याचा निर्णय करतील। नेमकी खिशात राजीनामे घेऊन फिरत असणारे शिवसेनेचे नेत्यांना, मंत्रींना आपण काय सल्ला देणार आता? मला वाटतं निवडणुकीची एक स्ट्रॅटेजी त्यांची होती पण ते लोकांना कळलं स्ट्रॅटेजी आहे म्हणून लोकांनी काही फार विश्वास ठेवला नाही। म्हणजे लोकांनी फार विश्वास ठेवला आणि योगेश सागरजी उपस्थित आहेत, त्यांचा प्रभागमध्ये नेमकी 10 सीटांवर भारतीय जनता पार्टीचा विजय झालेला आहे। कुणाला श्रेय देणार? हे लोकांनी मत दिले, खरं श्रेय ह्या लोकांचं आहे। भारतीय जनता पक्षाच्या पारदर्शितेच्या मुद्द्यावर लोकांनी समर्थन केलं आहे आणि त्यामुळे कांदिवली पूर्व आणि पश्चिम हे 13 पैकी 10 सीटवर भारतीय जनता पक्षाचा विजय झाला आहे। हा लोकांचा आणि भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वावर टाकलेला विश्वास हा यांचा विजय आहे। नेमकी हर्षोल्लासचं वातावरण आहे, खुशीचं वातावरण आहे, बीजेपी संतुष्ट आहे स्वतःचा प्रदर्शनबाबत। मयूर परीख, एबीपी माझा, मुंबई।